त्यांनी म्हणू नका, त्यांना म्हणू द्या. तबडक तबडक घोडोबा, घोड्यावर बसलेत लाडोबा. कोण आहे लाडोबा बरोबर एखादा? घोडोबा. कसं चालतो घोडा दाखवा मला. तबडक तबडक घोडोबा. आवाज नाही लगड्या बरोबर. जेवले नाही पोर आहे का नाही? जेवले का तुम्ही? दूध पिले का? मग म्हणा बरं. तबडक तबडक घोडोबा, घोड्यावर बसलाय लाडोबा. लाडोबाचा देश चालवतोय कोण? लाडोबाचा देश चालवतो कोण? संविधानाशिवाय दुसरं कोण? लाडोबाचा देश कोण चालवतोय रे? संविधान. आपला देश कोण चालवतोय? कोण चालवतोय? लाडोबा म्हणजे कोण माहितीये का? तुम्ही सगळे. लाडोबा म्हणजे तुम्ही सगळे. चला सांगा मला. तबडक तबडक घोडोबा, घोड्यावर बसलेत, घोड्यावर बसलेत बरोबर, घोड्यावर बसलेत. मग लाडोबाचा देश चालवतोय कोण? संविधानाशिवाय दुसरं कोण? लाडोबाला मिळाला गोड गोड खाऊ. तुम्हाला गोड गोड खाऊ आवडतो का? कोणते कोणाकोणाला आवडतो खाऊ? आपण सारे बहीण भाऊ. जोरात म्हणायचं. मग भारताचं हे जे संविधान आहे ते आपल्याला बंधुता देतं. काय देतं? बंधुता शब्द ऐकला का तुम्ही? त्याच्यामध्ये बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून. मग ही बंधुता म्हणजे काय? की आपण एकमेकांसोबत बहीण भावासारखं राहायला पाहिजे. कशासारखं? बहीण भावासारखं. लाडोबाला मिळाला गोड गोड खाऊ. आपण सारे बहीण भाऊ. लाडोबाला राजा केलं कुणी? संविधानाशिवाय आहे कुणी? लाडोबा बोलतो छान छान. लाडोबा बोलतो छान छान. लाडोबाला मिळतो मोठा मान. बघा या संविधानाने आपल्याला कशाचं स्वातंत्र्य दिलं अगोदर सांगितलं आपण. बोलण्याचं. म्हणून लाडोबा कसा बोलायला लागला? छान छान. आणि त्याला मान कसा मिळाला? मोठा. लाडोबाला मिळतो मोठा मान. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं बरं का. लाडोबाला सगळं देतय कोण? म्हणा. लाडोबाला देतय सगळं कोण? संविधान. कळालं का तुम्हाला? त्या लाडोबाला सगळं कोणी दिलं रे? गोड गोड खाऊ दिला, त्याला बोलायला दिलं, त्याला घोड्यावर पण बोलायला बसायला दिलं. मग सगळेजण एकदा माझ्या मागे म्हणतील संविधान जिंदाबाद. आता मी म्हणन जिंदाबाद जिंदाबाद, तुम्ही म्हणायचं संविधान जिंदाबाद. जिंदाबाद 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 जिंदाबाद. तर लेकरांनो, आपल्याला संविधानानं खूप छान छान अशा गोष्टी दिल्या का नाही? किती जणांना कळाल्या? आज आपण सगळ्यात जास्त शब्द कोणता ऐकला बरं? संविधान. किती वेळेस ऐकला? कोणी मोजला का? नाही. पण तुम्ही लक्षात घ्या, भारताचं जे संविधान आहे त्याच्यामुळेच आपल्याला शिकायला मिळालेलं आहे. तर आता आपण एक शेवटचं भारूड घेऊ. काय घेऊ? भारूड.